नवी मुंबई नेटवर्क। महाराष्ट्र में भले ही राजनीतिक घमासान और सत्ता परिवर्तन का खेल चल रहा हो, मगर इस बीच नवी मुंबई महानगर पालिका चुनाव 2022 को लेकर नवी मुंबई मनपा आयुक्त की तैयारी अब पूर्ण रफ्तार में चल रही है। चुनाव आयोग के निर्देशानुसार आयुक्त अभिजीत बांगर द्वारा प्रभाग निहाय प्रारूप मतदार सूची जारी कर नागरिकों को 23 तारीख से 1 जुलाई के दरमियान अपनी आपत्तियां दर्ज करवाने का आह्वान किया है। इन्हीं प्राप्त आपत्तियों को दुरुस्त कर नवी मुंबई महानगर पालिका द्वारा 9 जुलाई को प्रभाग निहाय अंतिम मतदार सूची जारी कर दी जाएगी। हालांकि आयुक्त ने नवी मुंबई की तमाम मतदाताओं के लिए एक महत्वपूर्ण सूचना जारी करते हुए कहा है कि इस बार राज्य चुनाव आयोग ने प्रभाग निहाय आपत्ति दर्ज करवाने के लिए एक नया नमूना पत्र जारी किया है। इसी नमूने पत्र के अनुसार नागरिक अपनी हरकत दर्ज कर उन्हें साथ में एक रेसिडेंशियल प्रूफ लगाना भी बेहद अनिवार्य होगा और इस आपत्ति को वह क्षेत्रीय विभाग कार्यालय में दर्ज करवा सकते हैं। नागरिकांकडनं ज्या हरकती येतात त्या हरकती कुठल्या नमुन्यामध्ये द्यायच्या याचा जो एक आदर्श नमुना आहे तो मान्य राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेला आहे। त्या नमुन्यामध्येच त्या हरकती दाखल करणं अपेक्षित आहे। त्या हरकती दाखल करताना त्या हरकतीमध्ये एक व्यक्तीची हरकत असो किंवा मल्टिपल नागरिकांचा त्याच्यामध्ये समावेश असो, सर्वांचा पत्त्याचा नमुना किंवा पुरावा त्याच्यामध्ये जोडणं अपेक्षित आहे। ही नव्याने समाविष्ट केलेली बाब आहे, याचीही नागरिकांनी कृपया नोंद घेणं अपेक्षित आहे। मी सर्व नागरिकांना विनंती करतो की मान्य राज्य निवडणूक आयोगाने जे आपल्याला हरकतीचा नमुना दिलेला आहे त्या नमुन्यातच आपण हरकतीची नोंद करावी। त्याचबरोबर आपण हरकत जी नोंदवत आहात त्याला आपल्या रहिवासाचा पुरावा जोडणं अपेक्षित आहे। तो डॉक्युमेंटरी प्रूफच्या स्वरूपातला रहिवासाचा पुरावा न चुकता जोडला जावा आणि आपली हरकत जे आपले क्षेत्रीय कार्यालय आहेत ते किंवा जी महानगरपालिकेचा निवडणूक विभाग आहे या ठिकाणी ती हरकत नोंदवली जावी। एकंदर प्रारूप मतदार यादी जी प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये आपलं नाव कुठे आहे हे पाहणं नागरिकांनी अत्यंत आवश्यक आहे। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की मुळात आपलं नाव आहे किंवा नाही, असेल तर कुठल्या प्रभागात दर्शवलेलं आहे आणि आपण ज्या प्रभागात राहतो त्याच प्रभागामध्ये ते दर्शवलेलं आहे का याची नागरिकांनी कृपया खात्री करावी। आणि जर त्यांना याच्यामध्ये काही बदल वाटला किंवा बदल अपेक्षित असेल तर मान्य आयोगाने जो आपल्याला आदर्श नमुना दिलेला आहे त्या नमुन्यामध्ये आपण हरकत नोंदवावी, जेणेकरून त्याच्यावरचा सुयोग्य डिसिजन घेणं महानगरपालिकेला शक्य होईल। नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर ने महत्वपूर्ण जानकारी देते हुए कहा कि मात्र 3 मामलों में इन आपत्तियों को दर्ज करवाया जा सकता है। अगर क्लरिकल मिस्टेक हो, दूसरा अगर विधानसभा मतदार सूची में नाम है और प्रभाग निहाय मतदार सूची में नाम नहीं है, और तीसरा मतदाता का नाम अगर दूसरे प्रभाग में है और मतदाता रहता किसी दूसरे प्रभाग में है, इन तीनों मामलों में वह अपनी आपत्तियां दर्ज करवा सकता है। ज्या हरकती आमच्याकडे नोंदवल्या जातील यामध्ये मान्य राज्य निवडणूक आयोगाने 3 बाबींबाबत कार्यवाही करण्याची सूचना स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकांना दिलेली आहे। पहिली बाब जी आहे ती आहे लेखनिकांच्या झालेल्या चुका, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्लेरिकल मिस्टेक म्हणतो। अशा क्लेरिकल मिस्टेक काही असतील तर ते दॅट इज व्हेरी ऑब्वियस की त्याच्या चुकांची दुरुस्ती केली जाईल। दुसरी बाब जी आहे ती एका विधानसभा मतदार यादीमध्ये त्याचं नाव आहे, परंतु प्रत्यक्ष जी आता आम्ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे महानगरपालिकेची त्याच्यामध्ये ते नाव नाही, तर ते नाव इन्क्लूड करणं ही एक बाब आहे ज्याच्यामध्ये आता आम्हाला जर विधानसभा मतदार यादीत असलेलं नाव इथं नसेल तर शक्य आहे। आणि तिसरी सर्वात महत्त्वाची बाब, एका प्रभागामध्ये तो मतदार दर्शवला गेलेला आहे, मात्र त्या मतदाराचं माझं असं म्हणणं आहे की माझं दुसऱ्या प्रभागामध्ये नाव समाविष्ट असणं अपेक्षित होतं। या बाबतीत आलेल्या हरकतींबाबत आम्ही कार्यवाही करू शकतो। मात्र ह्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये एक रायडर असा आहे, विधानसभा मतदार यादीमध्ये त्याचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस अंतिम आमच्यासाठी समजला जातो, कारण त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्याचा महानगरपालिकेला अधिकार नाही। त्यामुळं विधानसभेतल्या मतदार यादीमध्ये ज्या ॲड्रेसवरती नमूद आहे त्या ॲड्रेसवरती तो राहत असेल
आणि त्याला वेगळ्या प्रभागात दाखवला असेल तर डेफिनेटली बदल केला जाऊ शकतो. मात्र त्या ॲड्रेसवर तो राहत नसेल आणि तो भलत्या ठिकाणी राहतो आणि ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी नाव समाविष्ट करा असं त्याचं म्हणणं असेल तर तो बदल करण्याचा महानगरपालिकेला अधिकार नाही. आयुक्त ने कहा कि अगर व्यक्तिगत नहीं तो ट्रू वोटर ऐप के जरिए भी मतदाता अपनी आपत्तियां ऑनलाइन दर्ज करवा सकते हैं. मान्य राज्य निवडणूक आयोगाने ट्रू वोटर ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे. सो हरकत नोंदवण्यासाठी आता आपल्याला ह्या ॲपच्या माध्यमातून हरकत नोंदवणं सुद्धा पॉसिबल आहे. त्यासाठी काही फिजिकली कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. आपण आपल्या घरी बसून सुद्धा जो त्यांचा नमुना आहे त्या नमुन्यामध्ये आपलं हरकत नोंदवू शकता. आयुक्त ने मतदाताओं से आह्वान किया है कि वह ध्यान से अपने नाम प्रभाग निहाय प्रारूप मतदार सूची में है या नहीं ये सुनिश्चित करें ताकि वह आगामी नवी मुंबई महानगर पालिका चुनाव में अपना मतदान कर सकें. आज रोजी ज्या मतदारांची नावं इतर ठिकाणी गेलेली असतील ते आपली हरकत सादर करू शकतात. तसेच मुळात आपलं नाव यादीमध्ये आहे किंवा नाही आणि आपलं नाव ज्या प्रभागामध्ये असणं अपेक्षित आहे त्या प्रभागात आहे किंवा नाही हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. तरी मी नागरिकांना त्यामुळे पुन्हा आवाहन करतो की आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही आणि कुठल्या प्रभागात आहे याची खात्री करावी आणि जर आपल्याला त्याच्यामध्ये काही बदल अपेक्षित असेल तर त्याचा आपण जो नमुना मान्य आयोगाने दिला आहे त्यानुसार अर्ज करावा. त्याबाबत महानगरपालिकेकडनं सुयोग्य डिसिजन घेतला जाईल. ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower